होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यात मागील 5 वर्षात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3ऱ्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करून या गावांमध्ये जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मृद आणि जलसंधारण व्यवस्थापनाबाबतच्या बैठकीत ते काल बोलत होते। दरम्यान आज सकाळी 11 वाजता नागपूर इथल्या अंबाझरी तलावाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री करणार आहे। राज्यातल्या 70,000 सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मानवी अभिहस्तांतरणाचा प्रलंबित मार्ग अखेर मोकळा झालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोसायट्यांच्या स्वयं पुनर्विकास आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर त्वरित धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले आहे। यामुळे आता इमारतीच्या जमिनीचे 7/12 आणि मालमत्ता पत्रकावर थेट सोसायटीचं नाव नोंदवलं जाणं शक्य होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग आजपासून सुरू करणार आहे। परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल। त्यात मराठीचे शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल। त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांची आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलाय। या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दररोज आपल्या कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे। आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाने ठरवून दिल्यानुसार राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना आणि उपक्रमांमुळे या जिल्ह्यांमध्ये बदल होत असून यात पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक लहिरी यांनी केलं। केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रम पत्रकार अभ्यास दौऱ्यात ते बोलत होते। राज्यातल्या धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या आकांक्षित जिल्ह्यातले पत्रकार या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले। वर्धा जिल्ह्यात दुर्मिळ काळ्या छातीच्या सुगरण ब्लॅक ब्रेस्टेड वीवर पक्ष्याची प्रथमच छायाचित्रित नोंद झाली आहे। समुद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागात उंच गवतामध्ये नर मादी असे 6 पक्षी आणि 5 अर्धवट बांधलेली घरटी आढळली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षांनी गंभीर स्वरूप धारण केलं असून तुकुम इथले शेतकरी मोरेश्वर सावसाकडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने उपाययोजना करून देण्याची मागणी ग्रामवासियांनी केली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।